माझे मम्मी-पप्पा जेव्हा माझ्याकडे येतात ना, तेव्हा ते फक्त भेटायला येत नाहीत, तर ते माझी कितीतरी कामं करून जातात, ज्याच्याने माझं रोजचं आयुष्य खूप सोपं होतं. आता हा झाडूच बघा ना, मला हा ट्रेडिशनल झाडू वापरायचा होता, पण त्याचा इतका भुसा निघतो ना, की तो मला साफच करता येत नाही. मग मम्मीने कपडे धुवायच्या दगडावर घासून-घासून त्याची सगळी घाण काढून टाकली आणि मला झाडू लगेच तयार करून दिला. आणि एवढंच नाही बरं का, येताना माझ्यासाठी तिने वडे आणले होते, मसाले, मिरच्या, चवळी, बाजरीचं पीठ, चिनूसाठी लाडूही करून आणले होते. मला नाशिकचा सिताईचा भेळभत्ता खूप आवडतो, तर तोही पप्पा घेऊन आलेले. घरात लागणाऱ्या अशा छोट्या-छोट्या कितीतरी गोष्टी त्या घेऊन आलेले होते. मला एक छोटी कोठी आवडली होती तिच्याकडे, तर तीही ती न विसरता ती घेऊन आली ती. आणि एवढंच नाही बरं का, जाताना सुद्धा ती माझ्यासाठी गोड पुऱ्या करून गेली होती, ज्या मला खूप आवडतात. त्यासोबत ठेचा, शेंगदाण्याची चटणी, भाजीसाठी शेंगदाण्याचं कूटही केलेलं होतं आणि अजून थोडा वेळ शिल्लक होता म्हणून पटकन शिराही करून ठेवला होता. कोथिंबीर, पुदिना, लसूण सर्व निसून-टिसून गेली होती ती. खरं सांगू, मम्मी-पप्पा आमच्याकडे पूर्ण 24 तास येतही नाही, पण जेवढा वेळ ते येतात ना, त्यात बऱ्याचशी माझी कामं करून जातात. आणि या सगळ्या कामांमध्ये आणि गप्पांमध्ये आमचा वेळ कसा जातो ना तेच कळत नाही. फायनली मम्मी-पप्पा जायला निघाले आणि खरंच कितीही मोठे झालो ना, तरी मम्मी-पप्पा जाताना मात्र माझे अजून लहान मुलासारखे डोळे भरून येतात. सगळं सुख असतं आपल्या घरी, पण माझ्यातलं लहान मूल नेहमी त्यांच्यासोबत जायचं हट्ट करतं. गाडी नजरेआड होईपर्यंत मी त्यांना बाय करते आणि मग एक दिवसासाठी येऊन सुद्धा घरात परतल्यावर त्यांच्या हसण्याची मला किती सवय झाली होती, याची मला जाणीव होते. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.